स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी प्रसन्न स्थैर्यमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील सुरवडी MIDC येथे असणाऱ्या कमिन्स इंडिया कंपनीच्या समोर। या कंपनीचे विविध प्लॅन सुरवडी MIDC मध्ये आहेत। काल कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कमिन्स कंपनीच्या प्रशासनाविरोधात तीव्र शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत। याबाबत कामगार मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना अचानक पडताळणी करायला सांगितले आहे। यावेळी कमिन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामगार मंत्र्यांसमोर एक कबुली दिली की प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागे कमिन्स 24,000 रुपये पगार हा कंत्राटदाराला देते व यासोबतच प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेगळे पैसे सुद्धा हे कंपनी कंत्राटदाराला देत असते। याबाबत आज आपण स्पेशल रिपोर्ट करणार आहोत। तर थोडं अस्वस्थपणा मला दिसला इथे जाणवलं आहे। आता पण आमच्या तक्रार आल्या की आम्हाला पैसे मिळते पगार मिळते, ते काय लोकांना 5,000, तुम्हाला 7,000, तुम्हाला 8,000 असे पगार ते कॉन्ट्रॅक्ट देतात। कंपनीनं त्यावर लक्ष देऊन धोरण आहे, कारण मेन क्लायंट तुम्ही जिम्मेदार तुम्ही असता। त्या पद्धतीने जर तुम्ही लेबरला जर आहे एजन्सीने करायला पाहिजे, त्याला मोबदला त्याला ओढ त्याला घ्यायला पाहिजे, त्यामुळे तो पण नाही। पण कामगारांना जो पगार मिळायला पाहिजे तो त्याला मिळाला, त्यांचे फी जातात कामावर, त्यांचा ESI सगळ्या गोष्टी आपण त्याचा बोनस होतो का व्यवस्थित, बाकीच्या गोष्टी बघायला पाहिजे, रेग्युलर पगार होतो का ते बघायला त्याच्या गोष्टी तुम्ही बरोबर कुठल्या प्लॅन विचार मी टाटा आपण टाटा किंवा CTC साधारण 24,000 आसपास। सर 24,000 रुपये तुम्ही पगार देत नाही कामगार, कंत्राटी कामगार। नमस्कार, कमिन्स मधील आपण एका कर्मचाऱ्याशी बोलत आहोत। दादा नमस्ते। नमस्कार। कुठल्या प्लॅन्टला आहे? TCL2 कॉन्ट्रॅक्टवर आहे का कंपनीवर आहे? कॉन्ट्रॅक्टवरती। किती पगार येतो? मला आता इन हँड 70,202 17,000 ओके, म्हणजे 17,000 पगार येतो। 17,000। ओके चालेल, थँक्यू। दादा नमस्कार। नमस्कार। कुठल्या प्लॅन्टला आहे तुम्ही? TCL2। तुम्ही कुठला आहे? TCL2। किती पगार आहे तुम्हाला? 13,700 26 दिवसाचा। 13,700 26 दिवसाचा। 13,700 26 दिवसाचा। 26 दिवसाच्या कटिंगून तुम्हाला 13,700 पगार येतो? हो। तुम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आहे? सुप्रीम। तुम्ही? सुप्रीम। दोघं तुम्ही एकाच प्लॅन्टला आहे? हो। बरं चालेल, धन्यवाद। स्थैर्याने केलेल्या स्पेशल रिपोर्टमध्ये बहुतांश कामगारांशी बोलण्याचा प्रयत्न स्थैर्याने केला, परंतु कामावरून काढण्याच्या भीतीमुळे अनेक कामगारांनी आपली मते नोंदवण्यास हरकत दिली व याबाबत कॅमेऱ्यासमोर न बोलता आपण इतर ठिकाणी बोलू शकतो असे मत कामगारांनी व्यक्त केले। कमिन्स कंपनीमध्ये कामाला लागताना ठराविक एका राजकारण्यांचे पत्र दिले जाते व यासोबतच याच राजकारण्यांच्या कंत्राटदारांना सुद्धा या कंपनीमध्ये कंत्राट दिले जाते। याबाबत काल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तक्रार केली होती। आगामी 15 दिवसांमध्ये मंत्रालयामध्ये कामगार मंत्र्यांच्या दालनामध्ये याबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर नक्की या कंत्राटदारांचे व राजकारण्यांचे पुढे होणार काय हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरले आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।